नमस्कार. आपण आलेलो आहोत स्वामीनारायण नीलकंठ धाम या टेम्पलाला. हे टेम्पल आहे पोईच्या या गावी, वडोदरा पोईच्या इथे. इथे आपण स्वामीनारायणचं दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांच्या चारी बाजूला अशी अनेकशी मंदिरं आहेत. तिथलं हे पहिलं मंदिर श्रीकृष्णाचं बाळगोपाळ यांचं. या बाळगोपाळांना पूर्ण लहान मुलांच्या खेळणीने सजवलं होतं. खेळणीवाले बाळगोपाळ, त्यांची छान आरती चालू होती आणि त्यानंतर आरती झाल्यावर पाळणा हलवला गेला होता आणि ती पाळणा आणि आरती आम्हालासुद्धा हलवायला भेटली होती. त्यानंतर इथे बाजूलाच एक कष्टमोचन हनुमानाचं मंदिर आहे, त्यालाच लागून त्याचंही छान आम्हाला दर्शन घेता आलं होतं. तुम्ही बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे दर्शनाला. हे आहे विष्णुदेवाचं मंदिर आणि सोबतच शंकरदेवाची पिंडसुद्धा आहे. त्यानंतर चालू होतं विष्णुदेवाने जे वेगवेगळे अवतार घेतले होते त्या अवतारांचं दर्शन. सगळ्यात पहिलं कृष्ण स्वरूप शालिग्राम भगवान, त्यानंतर आहे राम स्वरूप शालिग्राम भगवान. रामाचे जे वेगवेगळे अवतार आहेत ते आहेत हे नृसिंह स्वरूप शालिग्राम भगवान. त्याच्यानंतर हे परशुराम स्वरूप, त्यानंतर होते वराह स्वरूप. म्हणजे इथे दर्शन केल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. इथे नरनारायण स्वरूप, त्यानंतर सनकादी स्वरूप. म्हणजे तुम्हाला सगळे देवाचं दर्शन या एकाच ठिकाणी होतं स्वामीनारायण मंदिरामध्ये. मन खूप प्रसन्न, छान आणि शांत वाटतं. आणि आम्हाला हे आहे हंस स्वरूप. आणि आम्ही ज्या ज्या मंदिरात जेव्हा पण गेलो तेव्हा तिथे आम्हाला आरती वगैरे छान भेटली, त्यामुळे मंदिरात आल्याचं समाधान आम्हाला झालं होतं. हे आहे कपिल स्वरूप. म्हणजे अशी वेगवेगळी जी त्यांनी रूप धारण केले होते, त्यांचे छोटे छोटे मंदिर आहे, त्यांच्या नावानिशी लिहिलेलं की त्यांनी कुठलं रूप त्यावेळेस धारण केलेलं होतं आणि त्या रूपाचं त्यांचं स्वरूप. हे ऋषभदेवराय स्वरूप. इथे वरदला खूपच मजा आली होती. तो वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस जाऊन तिथे थांबत होता आणि त्या देवांचं दर्शन घेत होता. हे आहे मोहिनी स्वरूप. हे आहे नारद स्वरूप. दत्तात्रेय स्वरूप. मध्ये जी आहे ती नर्मदा नदी वाहते आणि तिथे मध्ये मध्ये छोटे छोटे शंकराचे शिवलिंग ठेवलेले आहेत आणि असे गोमुख बनवलेले आहेत आणि त्याच्यातून कंटिन्यू त्या शिवलिंगावर पाणी पडत राहते. खूप भारी वाटते. मंदिर रात्रीच्या काळी हे बघा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये. हे आहे हरिस्वरूप. हे बघा, मध्ये मध्ये शिवलिंग आहेत आणि त्याच्यावर असं गोमुखातून कंटिन्यू हे बघा शिवलिंग, त्याच्यावर पाणी पडत राहतं. खूप सुंदर वाटतं बघायला. ही धन्वंतरी माता आहे, धन्वंतरी स्वरूप. हे शिवलिंग आहे. मत्स्य स्वरूप. हे आहे कच्छ स्वरूप.
हे शिवलिंग आहे जिथे कंटिन्यू पाणी पडते. वामन स्वरूप, हे बुद्ध स्वरूप, हे कल्की स्वरूप आणि आता चालू होते गोमुख स्नान. हे आहे 108 गोमुख ज्याच्यातून नर्मदा नदीचं पाणी कंटिन्यू वाहत राहते आणि आपण तिथे संध्याकाळी तुम्ही स्नान त्यांना जाऊन नाही करू शकत, पण या ठिकाणी तुम्ही पाय धुवून अंगावर पाणी शिंपडून स्नान केल्याचा आनंद घेऊ शकता. आणि येथे आम्ही ही एक फेरी पूर्ण केली गोमुख स्नानची, म्हणजे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा